नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पनीरची होळी स्पेशल भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथं लाल तिखट, हळद, जिरा पावडर, गरम मसाला आणि धनिया पावडर घेतलेले। हे सगळे एका दह्यामध्ये मिक्स करायचे। एक अर्धा बाउल आपण दही घेतलेले, अर्धा वाटी। आता हे सगळे जिन्नस याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, दह्याला चांगलं फेटून घ्यायचं। त्यातून बघू शकता आपलं दही रेडी आहे। आणि आता आपण इथं पनीरला थोडंसं शालो फ्राय करून घ्यायचं आहे। इथं एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 ते सव्वा पळी आपण तेल घ्यायचे। तेल थोडं गरम झालं की आपले पनीरचे जे क्यूब्स आपण कट करून ठेवलेले त्याच्यामध्ये थोडे फ्राय करून घ्यायचे। इथं 200 ग्राम पनीर घेतलेले, मीडियम फ्लेमवर याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं दोन्ही साईडनं। तिथं बघू शकता आपलं पनीर छान फ्राय झालेलं एका साईडनं, तर दुसऱ्या साईडने याला फ्राय करू। आणि फ्राय झालं की एका बाउलमध्ये थोडं गरम पाणी करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे सगळे फ्राय झालेले पीस टाकायचे, म्हणजे आपले पनीर एकदम सॉफ्ट होईल, असं रबरागत राहणार नाही किंवा कडक होणार नाही, सॉफ्ट लागेल। आपलं फ्राय झालेले त्याला एका बाउलमध्ये गरम पाणी घेतलेलं त्याच्यात ते टाकून देऊ आणि याला साईडला करू। आणि आता वाटणाची आपण तयारी करून घ्यायची। याच्यासाठी जे वाटण हवं आहे पनीरच्या ग्रेव्हीसाठी, तर त्याची तयारी करू। त्याच पॅनमध्ये हे थोडं तेल आहे आणि त्याच्यामध्ये खडे मसाले, तमालपत्र, 1 काश्मीरी लाल मिरची, 2-3 काळी मिरी, 2-3 इलायची आणि 1 लवंग। त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले। कांदा थोडं फ्राय झाला, याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि 2 मिरच्या टाकून घ्यायच्यात आपल्याला। यालाही व्यवस्थित याच्यामध्ये थोडंसं फ्राय करायचं। इथे कांदा जास्त लाल होऊन द्यायचा नाही आणि लगेच याला आपण आता मिक्सरला वाटून घ्यायचं। त्याला आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढू आणि याला व्यवस्थित एक जे फाईन पेस्ट बनवू। आणि याच्यामध्येच आपण मीठ पण टाकून घ्यायचे चवीनुसार, थोडी कोथिंबीर, पुदिना पण टाकतात पण नव्हता, तर इथे आपलं वाटण पण तयार आहे। आता आपण पनीरची भाजी बनवायला घेऊ। तिथं तोच पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घेतलेले। आता तेल गरम झालं की जे वाटण आपण वाटून घेतलेलं त्याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं। आता याला चांगलं फ्राय करायचं, मीडियम फ्लेमवरच याला तेल सुटस तोपर्यंत फ्राय करायचं। झाकण ठेवून 1-2-3 मिनटं ह्याला फ्राय होऊन देऊ। तर इथं 2-3 मिनटं झालेली आहेत। हे आपल्या वाटणाला आता तेल सुटायला लागलेले। आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पण याच्यामध्ये टाकून घेतलेले। आता याला परत एकदा झाकण ठेवून 2-3 मिनटं याला फ्राय होऊन देऊ। 2-3 मिनटं झालेली आहेत। आता याच्यामध्ये जे दह्यामध्ये आपण मसाले टाकलेले, तर ते आपण इथं आता टाकून घ्यायचे। ही भाजी बनवून बघा, खूप छान बनते। याच्यामध्ये टोमॅटोचा वापर केलेला नाही, कारण ऑलरेडी दही आहे, त्यामुळे आंबटपणा वाढू नये। तर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एक झाकण ठेवून 2-3 मिनटं आपण याला शिजून द्यायचं। 2-3 मिनटं झालेली आहेत। तर इथं आपलं वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे। तर त्या याच्यामध्ये आपण
आपलं जे पनीर आपण गरम पाण्यामध्ये जे सॉफ्ट होण्यासाठी ठेवलेलं, तर ते पनीर आता इथं आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपली ग्रेव्ही छान फ्राय झालेली आहे. ते इथं आपण हे पनीरचे पीस सगळे टाकून घ्यायचे. हे सॉफ्ट होण्यामुळं पनीर म्हणजे त्याचे ज्युसेस आहेत ते पण सोक करतं आणि छान लागतं पनीर सॉफ्ट. तर याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही मलाई पण टाकू शकता. तर त्याला पण एक तडका द्यायचा आहे. झाकण ठेवू आपण, एक 2-3 मिनटं याला अजून फ्राय होऊन देऊ आणि याला एक आपल्याला तडका द्यायचा आहे. तर आपलं पनीर रेडी आहे. आता एक तडका देऊ आपण इथं काश्मीरी लाल मिरचचा. तर तेल गरम आहे, ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च टाकलेली आणि याचा तडका आपण याला मस्तपैकी देऊ. तर आपली पनीरची भाजी तयार आहे खाण्यासाठी, होळी स्पेशल. आता इथे याच्यामध्ये लास्ट टच आपला कोथिंबीर टाकायची आणि ही भाजी आपल्याला खाण्यासाठी घ्यायची. ते तो कोथिंबीर टाकलेली आपली पनीरची ही रेसिपी रेडी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट्स करून नक्की सांगा. श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मस्त वास सुटलेला आहे. तर चला आपण आता खायला घेऊ. खूप छान भाजी बनते. आज आपण नान बनवलेले आहेत, तिथे नान घेतलेले आहेत. नक्की बनवा, नक्की खा आणि कॉमेंट्स करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच एक ऑथेंटिक आणि वेगळी रेसिपी घेऊन आपण परतच्या वेळी भेटू. तोपर्यंत नमस्कार. आज ही होळी स्पेशल पनीर रेसिपी.